नमस्कार. आज आपण बोलणार आहोत पन्हाळ्याबद्दल. पण थांबा, पन्हाळा म्हणजे फक्त एक किल्ला नाहीये. ही एक कहाणी आहे. दगडामध्ये कोरलेल्या शौर्याची, एका अभेद्य मानल्या गेलेल्या वेढ्याची आणि एका अशा बलिदानाची ज्याने इतिहासालाच एक वेगळी दिशा दिली. ही केवळ एका वास्तूची नाही, तर एका आख्यायिकेची गोष्ट आहे. पण कधी विचार केलाय की एखादा किल्ला, एक दगडी वास्तू दंतकथा कशी बनते? केवळ ती जुनी आहे म्हणून, की तिच्या त्या भिंतींच्या आत असं काहीतरी विलक्षण घडलेलं असतं जे तिला अजरामर करून जातं? चला तर मग आज पन्हाळ्याच्या या दंतकथेच्या मुळाशी जाऊया. आपल्याला माहितीये की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पन्हाळा अजरामर झाला, बरोबर? पण ती गोष्ट घडण्याच्या खूप आधी या किल्ल्यानं शेकडो वर्षांचा इतिहास पाहिलाय. त्याची पायाभरणी कोणी केली, का केली? चला जरा काळाच्या ओघात मागे जाऊया आणि या दुर्गाचा पाया समजून घेऊया. आता बघा, पन्हाळ्याची जागाच अशी होती की क्या बात है, सह्याद्रीच्या कुशीत दख्खनच्या पठाराला कोकण किनारपट्टीशी जोडणाऱ्या महत्वाच्या व्यापारी मार्गावर त्याची नजर होती. याचा अर्थ काय? तर ज्याच्या ताब्यात पन्हाळा, त्याच्या खिशात व्यापार आणि डोक्यावर सत्तेचा मुकुट. म्हणूनच तर शतकानुशतके प्रत्येक जण या किल्ल्यासाठी आसुसलेला होता. 14 किलोमीटर, विचार करा जरा. तब्बल 14 किलोमीटरची तटबंदी. हा दख्खनच्या पठारावरच्या सगळ्यात मोठ्या दुर्गांपैकी एक होता. म्हणजे हा फक्त एक किल्ला नव्हता, तर एक अख्खं शहर होतं जे स्वतःच्या संरक्षणासाठी कायम तयार होतं. ह्याची भव्यता आजही आपल्याला थक्क करून सोडते. या किल्ल्याच्या भिंतींनी अक्षरशः इतिहास घडताना पाहिलाय. पाया रचला शिलाहारांनी, मग तो ताब्यात घेतला यादवांनी. आदिलशाहीने त्याला आणखी मजबूत केलं आणि शेवटी मराठ्यांनी त्यावर भगवा फडकवला. म्हणजे प्रत्येक सत्तेसाठी हा एक असा खजिना होता जो मिळवण्यासाठी ते काहीही करू शकत होते. पण पन्हाळ्याला जे अभेद्य रूप मिळालं ना, त्याचं खरं श्रेय जातं विजापूरच्या आदिलशाहीला. त्यांनी फक्त तटबंदी मजबूत नाही केली, तर जणू किल्ल्याच्या आतच एक दुसरा किल्ला उभा केला. त्यांची जी स्थापत्यकला होती ना, ती केवळ सुंदर नव्हती, तर ती होती लष्करी गरजेतून जन्माला आलेली एक जबरदस्त आयडिया. हे बघा, ही आहे अंधार बावडी, नावाप्रमाणेच एकदम गूढ. ही काही साधी विहीर नाहीये, ही एक 3 मजली गुप्त रचना होती. जरा इमॅजिन करा, वेढा पडलाय, पाणी संपलंय, शत्रू किल्ल्यात शिरलाय, तरीही सैनिक इथे लपून राहू शकतात, इथूनच पाणी पिऊ शकतात आणि गुप्त मार्गाने निसटूही शकतात. म्हणजे अक्षरशः किल्ल्याच्या आत लपलेलं एक सिक्रेट सेफ हाऊस. कोणतंही युद्ध फक्त तलवारीच्या जोरावर नाही जिंकता येत. त्यासाठी पोटात अन्नही लागतं. आणि हेच होतं पन्हाळ्याचं सगळ्यात मोठं रहस्य. अंबरखाना. गंगा, यमुना, सरस्वती नावाची ही प्रचंड धान्य कोठारं. आणि याच धान्यसाठ्याच्या जोरावर तर छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या त्या तब्बल 5 महिन्यांच्या वेढ्याला पुरून उरले होते. किल्ल्यावर सापडणारी ही 2 वेगवेगळी चिन्ह म्हणजे जणू दगडांवर कोरलेली एक गोष्टच आहे. एका बाजूला दिसतं शिलाहारांचं कमळ, ज्यांनी हा किल्ला बांधला, आणि दुसऱ्या बाजूला आदिलशाहीचा मोर, ज्यांनी याला अधिक मजबूत केलंय. म्हणजे दगडच आपल्याला सांगतायत की त्यांच्यावर कोणी कोणी राज्य केलंय. आणि मग तो क्षण येतो ज्यानं पन्हाळ्याला इतिहासात कायमचं अमर केलं. वर्ष होतं 1660. आदिलशाहीचा क्रूर सरदार सिद्दी जोहर अफाट सैन्य घेऊन आला आणि त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळ्यावर घेरलं. 1 दिवस, 2 दिवस, आठवडे, महिने, तब्बल 5 महिने. जणू काही अख्खं स्वराज्यच एका चक्रव्यूहात अडकलं होतं. आता जरा त्या परिस्थितीत स्वतःला ठेवून विचार करा. किल्ल्यातला सगळा धान्यसाठा संपत आलाय, पावसाळा दारात उभा आहे आणि बाहेर हजारो शत्रू फक्त तुमची वाट बघतायत. काय करणार अशा वेळी? या अभेद्य वाटणाऱ्या वेढ्यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग तरी असेल का? या वेढ्यातून बाहेर पडणं सोपं नव्हतं. शौर्य तर होतंच, पण त्यासोबत 3 अशक्य वाटणाऱ्या गोष्टी एकत्र यायला हव्या होत्या. पहिली, शत्रूच्या डोळ्यात धूळ फेकून निसटण्यासाठी कमालीची गुप्तता. दुसरी, भर पावसात चिखलात 60 किलोमीटर धावत जाण्याची अमानुष शारीरिक ताकद. आणि तिसरी, इतकं सगळं करूनही विशालगडावरच्या शत्रूंना हरवून आत घुसण्याचं धाडस. हे काम खरंच सामान्य माणसाचं नव्हतं. आणि मग ती रात्र उजाडली. 13 जुलै 1660. बाहेर पाऊस धो-धो कोसळत होता आणि किल्ल्याच्या आत इतिहासाला कलाटणी देणारा एक जबरदस्त डाव रचला जात होता. हा डाव होता बुद्धीचा, फसवणुकीचा आणि हो, बलिदानाचा.
महाराजांची योजना एकदम जबरदस्त होती, दुहेरी होती. एकीकडे शरणागतीची बोलणी सुरू करायची, जेणेकरून सिद्धी जोहर थोडा गाफेल राहील, आणि त्याच वेळी शिवाकाशीत जे हुबेहूब महाराजांसारखे दिसायचे त्यांना महाराजांचं रूप देऊन शत्रूकडे पाठवायचं. शत्रूचा गोंधळ उडेल, ते त्यांना पकडण्यात व्यस्त राहतील आणि तेवढ्या वेळात महाराज निसटतील. हा होता अक्षरशः वेळ विकत घेण्याचा डाव. आणि इथे समोर येतायत शिवाकाशीत, एक सामान्य न्हावी पण ज्यांचा चेहरा महाराजांसारखा होता. राजा वाचला तरच देश वाचेल, हे एकच वाक्य त्यांच्या मनात होतं, आणि म्हणूनच त्यांनी हसत हसत मृत्यूला मिठी मारली. त्यांचं बलिदान हे फक्त एक त्याग नव्हता, तर स्वराज्याच्या पायातला तो एक महत्वाचा दगड होता. तुम्ही विशालगडावर सुखरूप पोहोचा आणि तोफेचा आवाज करा, ही होती बाजीप्रभू देशपांडेंनी महाराजांना केलेली शेवटची विनंती. त्यांना स्वतःच्या प्राणांची काहीच पर्वा नव्हती. त्यांना फक्त एक खात्री हवी होती की त्यांचे राजे, त्यांचं स्वराज्य सुरक्षित आहे. यापेक्षा मोठी स्वामिनिष्ठा असूच शकत नाही. विचार करा, एका बाजूला 10,000 सैनिक आणि दुसऱ्या बाजूला फक्त 300 मावळे. बाजीप्रभू देशपांडेंच्या नेतृत्वात या मूठभर सैनिकांनी ती घोडखिंड अडवून धरली. ही फक्त लढाई नव्हती, हा होता मृत्यूशी केलेला एक करार राजासाठी. त्या लढाईनंतर त्या घोडखिंडीचं नाव पावनखिंड झालं. ते 300 वीर धारातीर्थी पडले, पण त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने ती खिंड इतिहासात कायमची पावन करून टाकली. पण पावनखिंडीच्या बलिदानाने पन्हाळ्याची कहाणी संपत नाही. उलट ती एका नव्या पर्वात प्रवेश करते. शिवाजी महाराजांनंतर या किल्ल्याने एका पराक्रमी राणीची सत्ता पाहिली, आणि आज तो एका वेगळ्याच न दिसणाऱ्या शत्रूंचा सामना करतोय. 18व्या शतकात जेव्हा मराठा साम्राज्यावर संकट आलं, तेव्हा महाराणी ताराबाईंनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली, आणि त्यांनी आपली राजधानी कोणती बनवली असेल? तर पन्हाळा. याच दुर्गातून त्यांनी स्वतंत्र कोल्हापूर राज्याची स्थापना केली आणि अनेक वर्ष यशस्वीपणे कारभार चालवला. म्हणजे या किल्ल्यानं फक्त राजाच नाही, तर एका कर्तृत्ववान राणीचा पराक्रमही पाहिलाय. सिद्धी जोहरचा तोफांचा वेढा तर या किल्ल्यानं सहज परतवून लावला. पण आज पन्हाळ्याला एका नव्या वेढ्याला सामोरं जावं लागतंय. हा वेढा तोफांचा नाहीये, हा वेढा आहे सिमेंट कॉन्क्रीटचा, अनियंत्रित बांधकामांचा. आणि म्हणूनच आजचा सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे, जो किल्ला तलवारी आणि तोफांच्या हल्ल्यांमध्ये टिकला, तो या आधुनिक विकासाच्या रेट्यात टिकू शकेल का? ज्या इतिहासाने आपल्याला घडवलं, त्या इतिहासाला आपण जपणार आहोत की नाही, याचा विचार करण्याची वेळ आता खरंच आलीये.